हगवणे कुटुंबातल्या सुनांच्या जाचाला आगलावी नणंद करिश्मासह तिचा मित्र निलेश चव्हाण कारणीभूत असल्याचं समोर आलेलं आहे। निलेश चव्हाण हा गुंड प्रवृत्तीचा एक व्यक्ती आहे आणि या निलेश चव्हाणचे आता एक एक कारनामे समोर यायला लागलेत। बघूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। हगवणे कुटुंबात नाक खुपसणारा, वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा, करिश्मा हगवणेचा मित्र असणारा हाच तो निलेश चव्हाण। कमरेला पिस्तूल लावून नाचतानाचा त्याचा व्हिडिओ समोर आलाय। विशेष म्हणजे निलेश चव्हाणला बंदुकीचा परवाना राजेंद्र हगवणेंच्या मेहुण्यानं जालेंदर सुपेकरांनी मिळवून दिल्याचं बोललं जातंय। जून 2022 मध्ये निलेशवर गुन्हा दाखल होताच बंदूक परवाना रद्द। नोव्हेंबर 2022 मध्ये निलेश चव्हाणला पुणे पोलिसांनी दिला। जालिंदर सुपेकर हे अतिरिक्त आयुक्त असताना शस्त्र परवाना दिल्याचं उघड। त्यापूर्वी ग्रामीण पोलीस आणि जिल्हाधिकारी यांनी शस्त्र परवाना नाकारला होता। IPS अधिकारी जालिंदर सुपेकर हे राजेंद्र हगवणेचे मेहुणे। सुपेकरांनी निलेशला पुन्हा बंदूक परवाना मिळवून दिल्याची चर्चा। एक व्यक्ती आहे ज्यांनी पदोपदी या कुटुंबाला मदत केली होती, ते म्हणजे IG जालिंदर सुपेकर। कारनाम्यांची माहिती यायला लागली, त्यांनी कसं कसं या कुटुंबाला मदत केली होती त्याची माहिती यायला लागली। आणि आत्ताच्या घटनेला पहिलं मला हेच सांगायचं आहे की निलेश चव्हाणला पिस्तूल लायसन्स हे सुपेकरांनी दिलं। माझ्या पण समोर आलं। मी जालिंदर सुपेकरांशी बोललो। जालिंदर सुपेकरांना सांगितलं की ही मॅटर तुम्ही बघताय, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या तुमच्या पण काही अधिकाऱ्यांच्या ओळखी असू शकतात, सगळ्यांच्याच कोणाकोणाच्या ओळखी असतात। त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं दबक्या आवाजात बोललं जातं, यदा कदाचित कुठं फोनचं किंवा कुठं असं काही कनेक्शन जोडलं गेलं तर ते निश्चितपणे त्याच्या संदर्भामध्ये सरकार किंवा आमचा विभाग हायगाई करणार नाही। निलेश चव्हाणनं आपल्याकडील बंदुकीच्या जोरावर कसपटे कुटुंबाला धमकावत वैष्णवीचं बाळ ताब्यात ठेवलं होतं। बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच निलेशनं धूम ठोकली। दरम्यान या निलेशनं बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचं कसपटे कुटुंबानं 21 मे रोजी पोलिसांना सांगितलं होतं। मात्र पोलिसांनी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय। निलेश चव्हाण याच्या विरुद्ध काल वारजे पोलीस स्टेशनला आर्म्स ॲक्ट आणि येथील कसपटे फॅमिलीला धमकी दिल्याबद्दल आर्म्स ॲक्ट आणि बाकीचे सेक्शन BNS नुसार तो गुन्हा दाखल आहे वारजे पोलीस स्टेशनला। तो त्यांचा बच्चू घेण्यासाठी ते निलेशच्या घरी गेले होते। त्यावेळेस निलेशने त्यांना त्याचं जे लायसन्स वेपन आहे ते दाखवून त्यांना धमकवलं होतं की तुम्ही या ठिकाणी येऊ नका, मी तुम्हाला ते बच्चू देणार नाही। पहिली आम्ही INC नोंदवली त्यावेळेला जर त्याला पकडला असता तर त्याला पळायला चान्स मिळाला नसता। आता पुन्हा नव्याने केल्यानंतर त्याला शोध मोहीम करणं, तोपर्यंत त्याला पळायला चान्स मिळाला, दुसरे काही उद्योग करायला चान्स मिळाला आहे। तरी असे वारंवार त्यात चुका होऊ नये तसं निलेश चव्हाण पण झाला म्हणजे हो तसं थोडक्यात दिसतंय की राजेंद्र हगवणे जसं त्याला पळायला चान्स मिळाला, दादांनी थोडी ॲक्शन घेतली, ॲक्शन मोडवर आल्यानंतर राजेंद्र हगवणेला पकडलं गेलं, तशीच पुन्हा वेळ येऊ नये त्या अगोदर निलेश चव्हाणला पकडावं। निलेश चव्हाणमुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होताच त्याच्या घरावर छापेमारी केली। त्याच्या घरातून लॅपटॉप आणि इतर वस्तू पोलिसांनी जप्त केल्यात। निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान निलेश चव्हाण सापडत नसल्यानं त्याच्या भावासह वडिलांची पुणे पोलिसांनी चौकशी केली आहे। म्हणजे ह्या केसला काय अर्थ आहे? फरारच जर का लोक होत आहेत आणि त्यांना पकडलं जात नाही तर केस आम्ही नोंदवतो, एक उपचार पार पाडतो। अशा वेळेला काही अधिकाऱ्यांच्याकडून असं हलगर्जीपणा होत असेल तर त्यात सुधारणा करणं हे आपलं काम आहे। काही ठिकाणी आम्हाला असं दिसलेलं आहे, काही लोकांनी अशी तक्रार केलेली आहे की वरिष्ठ स्तरावरचे CP आणि SP सोडून काही पोलीस स्टेशनला तिथे आर्थिकदृष्ट्या बाहुबलींनी वर्चस्व मिळवलेलं आहे। आणि हे जे तुम्ही माध्यमातून समोर आणता तसं जेवढं अजून सगळ्या गोष्टी समोर येतील तेवढं त्याच्यावरती वचक बसेल। हा निलेश चव्हाण इतका विकृत आहे की त्यानं स्वतःच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरा लावून पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केले होते। त्या प्रकरणी त्याच्या पत्नीनं 2022 मध्ये पोलिसात तक्रार दाखल केली होती, मात्र तरीही त्याला अटक करण्यात आली नव्हती। त्यानंतर आता वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचं बाळ निलेश चव्हाणच्या ताब्यात असतानाही पोलीस धिम्म राहिले आणि त्यामुळे निलेश चव्हाणच्या डोक्यावर पोलिसांचा हात आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय।
बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.